मागे नको, मागे वरती घ्या, वरती घ्या, हां ऊपर पकडो, हां मी शंकर रामभाऊ पवार, रावणा डोंबिवली. मी भिवंडीमध्ये वाधवा बिलकॉम LLPमध्ये घर बुक केलं 1993 2013मध्ये. आजपर्यंत आम्हाला ताबा मिळाला नाही. त्यांनी ताबा द्यायची तारीख आहे 2017 आणि त्यांनी आमच्याजवळ 300 लोकांना फसवलेलं आहे. आम्ही EOWला 10 करोडची केस टाकलेली आहे. EOWने काल FIR पण दाखल केलेला आहे कोळसेवाडी आणि भिवंडीमध्ये. कल्याणचा पण प्रोजेक्ट आमचा आहे नेतवलीमध्ये. तर ते दोघांचं मिळून दोन्ही ठिकाणी आमचा FIR झालेला आहे. पण अजून काही बिल्डरने आमच्याकडे लक्ष दिलं नाही आहे. बिल्डर तिकडे येत पण नाही आहे, त्याचा माणूस पण कोणी येत नाही आहे. जवळजवळ 2020पासून पूर्ण काम त्याचं बंद आहे आणि आम्हाला कुठलंही त्याचं इन्फॉर्मेशन काही येत नाही आहे. आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पण काही बघत नाही, कोर्टाचा पण निकाल लागत नाही आहे. आम्ही EMI भरतो आहे, महिन्याचा EMI भाडं पण भरतो आहे. आम्ही पैसे आणायचं कुठं? आज कितीची पद्धत 10 करोडची सगळ्या लोकांची मिळून 10 करोडच्या वरती आहे. पण आम्ही 10 करोडचा प्रोजेक्ट तिथे टाकलेला आहे EOWला. आमची सरकारकडे हीच मागणी आहे की जोपर्यंत हा प्रोजेक्ट मिळत जातो पण EMI तरी बंद झाला पाहिजे. आम्ही EMI भरणार कुठून? एक तर भाडं पण भरतो आहे, आम्हाला काही बिल्डरनी भाडं पण दिलेलं नाही आहे. आज 2017पासून त्यांनी ताबा द्यायचं नक्की केलं होतं, पण 17पासून आजपर्यंत त्यांनी काही आपल्याकडे लक्ष पण दिलं नाही आहे. आणि त्यांना बँकेने कोर्टात घेऊन गेलं, आम्हाला त्यांनी ते सांगितलं पण नाही आहे. बँक ऑफ इंडियाचं त्यांनी लोन घेतलेलं आहे, आमच्याकडून जवळजवळ 90% पेमेंट त्यांनी घेतलेलं आहे आणि प्लस बँकेकडून पण 30 करोड घेतलेले आहे. त्यांनी तिकडे भरलं नाही, त्यामुळे बँकेने त्याला कोर्टामध्ये नेलेलं आहे, NCLT कोर्टामध्ये गेलेलं आहे. पण तो काही लक्ष देत नाही आहे. आमच्या ग्राहकाकडे कुणीही बघत नाही. बँकेने फक्त बँकेचे पैसे फसवले म्हणून बँक त्याला कोर्टात घेऊन गेली. आम्ही अजून तसेच आहे. आम्ही त्याची वाट बघतो की आम्हाला तो कधी घर देईल आणि त्याने आम्हाला कधी सांगितलंही नाही की तुम्ही NCLTमध्ये आम्ही गेलो नाही म्हणून.